आईस क्लोज करना आंटी. बाई खरं करून घेते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आम्हाला घरासाठी शॉपिंग करायची, सो मी आणि दीपक आता बाहेर चाललोय. ऑलराईट, तुम्ही वेलकम बॅक तर बघून घेतलं असेल. आम्ही दोघंही बाहेर चाललोय. जरा घराचं सामान काय रगच म्हणतात का त्याला, कार्पेट, सोप्या समोरचं जे कार्पेट आहे ते आणायचंय. आमचं बाहेरची गॅलरी सजवायची, त्यासाठी खूप सारे प्लांट्स आणायचे आहेत. प्लांट्स आणायचे आहेत. आणि तुम्हाला अजून पसारा पण दाखवतो ते नंतर. अजून दुसरे गिफ्ट पण आणायचे आहेत. आमचं एक प्रतीक सर, तुम्हाला माहिती असेल, त्यांचा बेबीचा बर्थडे, फर्स्ट बर्थडे, तर तिथं पण आज आम्हाला संध्याकाळी जायचंय. सो त्या बेबीसाठी पण गिफ्ट बघायला जायचंय आणि घरासाठी पण सामान घ्यायला जायचं. सो पला निघा इथून, चला. होऊन जातं असं कधी कधी, बट ठीक आहे, जाऊयात. आमच्या आई लोक आहेत, ते थोडंसं घर, म्हणजे काही लोक पण येणार आहेत, इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर वगैरे. सो ते सांभाळून घेतील, म्हणजे ते दाखवून देतील काय काम करायचंय. तेवढ्यात आपण बाहेर जाऊन पटकन सामान घेऊन येऊ. ठीक आहे, इथला पसारा दाखवतो. काल आपण काय रचलंय ते दाखव ना. कालच्या ब्लॉग मध्ये मला दाखवता नाही आलं. अजून नाही दाखवायचं? ओके, नंतर दाखवा आरामात. जेव्हा आमचा होम टूरचा व्हिडिओ येईल, घर सेटअप होऊन जाईल, तेव्हा दाखवेल. आणि हे बघा, हे मॅट्रेस तसे पडलेत, हे असं आहे, हे मागचे कपडे तसेच, हे सगळं नीट होऊन जाईल आणि मस्त होम टूर तुमच्यापर्यंत येईल. ठीक आहे, सगळी साफसफाई चालू आहे म्हणून घरात असा पसारा तुम्हाला जागी जागी दिसेल. सो याला तुम्ही थोडं काही दिवस इग्नोर करू शकता. ठीक आहे, हे पण असं, हे पण सगळं इथं पण पसारा आहे. हा पण हाचं सामान वहिनींचा आहे, दादा वहिनींचा, तो परत द्यायचा आहे. त्यांचे जे कपडे आणि काही सामान आहेत ते एक्स्ट्रा येऊन गेले होते, सो ते पण भरून ठेवलंय. आणि गिफ्ट आलेलं आहे, बेबीचं गिफ्ट येऊन गेलंय आपल्या छोट्या बाळाचं, ज्याचा बर्थडेला जाणार आहे. आधी प्लॅन होता की आम्ही बाहेर जाऊन घेऊ, पण नंतर अबुलीने ते ऑनलाईन ऑर्डर करून दिलं आणि आता येऊन पण गेलं. ठीक आहे, एक काम आमचं फिनिश. हे बघा, ओके. हा जो खाचा दिसतोय तुम्हाला, असा रॅन्डम खाचा दिसत असेल, पण इथं जेव्हा बनून जाईल ना, एक नंबर दिसणार आहे गॅलरी. इथं येईल, इथं खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. आपल्या डंबल साठी पण बघा किती मस्त बनवून दिलं त्याने, ते पण. हा सगळा पसारा निघून जाईल सगळं इथून. एवढं सगळं सामान आहे. 1 2 3 4 5 6 हे वहिनींकडे, दादा वहिनींकडे जाईल. आणि हा इथं आणि हा बॉक्स येतं आपल्याला गिफ्ट रॅप करायचा आहे. चल. आईस क्लोज करना आंटी. बाई खरं करून घेते. दाखव पटकन, दाखव. चालू करून दाखव. एक पापाला दे आणि एक तू घे. तुझा ऑरेंज आहे, माझा ब्लू आहे. वाव, हो हो. मी स्नोई कडनं स्नोई जिंकेल असं वाटतं मला. जिंकत नाही, आम्ही रडतो डायरेक्ट. हो शोनी, तुझे का बस शरकत नाहीये? खराब आहे तुझ्या? ओ नो, शोनीच्या खराब. ओ नो, शोनीच्या खराब झालं. हो बापले, शोनी हारली. शोनी हारली. शोनी हारली. पापा हारला. गाइस, प्रकाश वर्सेस दीपक. दुवा कुठे? ये ना. गाइस, माझ्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आहे, दुवा निघत नाही. पण आता आमच्या दोघांची फायटिंग आहे. ठीक आहे, हो भाई. तू आली, मी हारून गेलो. मी तो पापाने अंकलला हारून दिलं. ये इकडे, आपण दोघं खेळू. ये इकडे पटकन. थांब. हो तू तर थांब. पहिले ना टेस्टिंग करली जाईल. आता नाही ना, तो आपण हारून. हो ऑलराइट. आता रियल वाले हैं, पहले प्रैक्टिस करो. तू गेम पे ध्यान दे, बात करना कम कर थोड़ा. रुक जा, पहले मुझे घुमा देंगे. हाँ, ऐसा घूमता है, ऐसा आगे जाता है. ओके, हाँ चलिए, लगा दे. दोनों भी अपनी गाड़ी को नहीं देख रहे, दोनों एक दूसरे की गाड़ी को देख रहे. पाहिले लागेल. तू टोकन, मी कोणी टोकन. तू पण उडाले. बोर कर रहे हो अभी, एक तो
तू आणखीला त्रास का बरं येते खरं सांग. मग काय करताय तुम्ही? पण आंटीला तर नाही खेळायचे आहे. पण बघ ना आंटीला बघ, आंटी नाही म्हणते, नाही खेळायचे आंटीला. कधी म्हणली? कधी खेळतोय आम्ही already. Oh no. किती सांगितलं मला अंकल नाही आवडत. होय काय ग इकला बघ खरंच मी नाही आवडत. हा नाही मी नाही. मी लंगली पण खेळू शकते अशी. तुम्हाला आता टॉपिक नको चेंज करू, पहिले सांग अंकल की आबोली आंटी. अबे आंटी. मी क्राय करेल करू. अंकल आणि अबे. हा ठीक आहे चला आंटी चला आता जाऊ आपण. हा आम्हाला शॉपिंग करायला जायचे बाहेर. जाऊ आम्ही. तू बॅग नाही घेतली हातात. खाली गाडीत आहे, मोठ्या गाडीत आहे आपल्या न्यू गाडीत. नको ना. प्लीज ना मला घेऊ. ऍक्टिंग नको करू. अगे ऍक्टिंग नाही खरं जायचं आम्हाला. आबोली आंटी जायचे ना आपल्याला. हा अंकल म्हणतोय. चल गोले. कुठे गोले म्हणतोय. जा ना मग अंकल जा. जा तू अंकलच्या घरी जा. मी हिला नाही घेऊन जाते, मी आंटीला घेऊन जातोय फक्त. अच्छा तुला नाही घेऊन चालले अंकल? तुला जायचंच नाहीये. जायचं नाही मग खेळायचं. बर मग तिला सांगा ना काम आहे आम्हाला, तिला सांगा. काम नाही मम्मा. घरी एवढं नसत आमचं. ओके चला बाय करून द्या आंटीला, बाय करून द्या. आंटी चिटिंग करतोय अंकल. चिटिंग नाही करत आहे, खरंच काम आहे भाऊ आम्हाला शॉपिंग करायला जायचे खरं. हो अंकल बाहेर चालले. प्रॉमिस मी आल्यावर येतो. प्रॉमिस अशी नसते. मग असे ओके आंटी सोबत कर. आंटीला आंटी सोबत प्रॉमिस कर. पिंकी प्रॉमिस. हा ओके ओके. मग तू नाही जा. हा मग किशी देऊन दे पहिले, 1 मिनिटांनी जातो. किशी देऊन दे मग तरच थांबेल आंटी. किशी देऊन दे. आणि मला नाही हग्गी. आपण जाऊ ना बेटा. चल येते तू येते का मग येते. आपल्याला मॉल मध्ये जायचं. कुठे जाते? बाय करू. बाय. सोडायला चालली. कुठे येते तू? सोडायला. कोणाला सोडायला, आंटीला का अंकलला? दोघांना. कशी डोकं चालतं तुझ्या? आम्ही जातो ना आमच्या नको येऊ सोडायला. चालेल येऊ दे ना. येऊ. येऊ दे ना. येऊ दे ना. येऊ. सगळं आपलं जे गिफ्ट होतं ते पण रॅप करून झालंय, त्याला घेऊयात. आणि बघा हे गिफ्ट आपल्या गाडीत ठेवून देऊ. आता मस्त पॅक झालं. आता काय झालं माहिती का मध्ये मी हे आपलं पार्सल घ्यायला गेलो ना, तर मी परत घेऊन गेलो कारण की त्याच्यावर नाव नव्हतं टाकलं राईट. तर मी तिथे त्याला म्हटलं की असं लिही फ्रॉम अबोली दीपक. तर त्या एक ताई होत्या, त्यांनी असं मागं फिरून बघितलं. हा तर ते बोलले अरे दीपक महाजन. म्हणजे मी जेव्हा गेलो आय थिंक त्यांनी बघितलं नसेल, पण जेव्हा नाव ऐकलं त्यांनी अबोली दीपक, परत मागे आले, रिॲक्ट केलं, मला कॉंग्रॅच्युलेट केलं आणि लग्नासाठी शुभेच्छा पण दिल्या. आणि म्हटलं अरे अबोलीचं नाव ऐकतच तिने असं बघितलं. बट ऑब्विसली अबोली दीपक पूर्ण ऐकलं, पण जेव्हा त्यांनी अबोली दीपक असं ऐकलं तेव्हा त्यांना कन्फर्म झालं की आम्हीच आहे. मग बाहेर येऊन तुला पण हसले वाटतं. ते दिसला मला आता. अच्छा तिथे हा. आणि मला आधी बघितलं नाही वाटतं त्यांनी, म्हणून काहीच बोलले नाही. पण जेव्हा असं मागून नाव ऐकलं ना अबोली दीपक, त्यांनी आधी बघितलं म्हणून कन्फर्म केलं आम्हीच येत. बरं वाटतं. थँक्यू सो मच. हे सगळं जे काही प्रेम देतात तुम्ही, हे छोटे छोटे क्षण असतात पण खूप मस्त असतात. चला आता जाऊयात. आपला जो मेन सामान आहे तोच राहिला आहे, सो ते घ्यायला जाऊ आता. ऑलराईट ऑलमोस्ट 1 तास गेला असेल इथं आपला है ना. आमचा रग घेऊन झालाय आणि जे पोट ठेवायचे हे असतात चिनी मातीचे झाडं ठेवायचे, ते पण आम्ही 6 हे घेऊन घेतले भांडे. आता त्याच्यासाठी झाडं घेऊ फॅन्सी वाले जे आपल्या बाल्कनी मध्ये लागतील. अजून काय घ्यायचंय? नाही ते लाईट झुम्मर आणि त्या बाकीच्या गोष्टी ते तिकडं टर्न मारून तिकडे जाऊ. ठीक आहे लेट्स गो. एवढ्या जोराची भूक लागली आम्हा दोघांना. इथे बघा आपले प्लांट्स रेडी होत आहेत. जेवढे पण आपण त्याच्यासाठी चिनी मातीचे पोट्स घेतले होते त्याच्यामध्ये प्लांट्स टाकायचं काम चालू आहे, ते होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं आणि एकदम जोरदार चालणारं काम म्हणजे मागे एक नंबर भाई इमानदारीने काम करतात, परफेक्टली काम करतात. गाडी उचला आणि ठेवून द्या, मजा होऊन जाते. तर आपलं काम झाल्यावर आपण जाऊयात मस्त घरी, जेवण करूयात. बिकॉज भूक खूप जास्त लागून गेली. येस भाऊ. ऑलराईट
वाजून गेले 5:30. सकाळी कधी गेलो होतो आपण? दुपारी गेलो होतो. कधी 1-1:30 वाजता काहीतरी गेलो होतो आणि 5:30 वाजेला आलं. जेवण राहिलं आमचं. पण आमची बघा बाल्कनी मधला हा जो पार्ट आहे ना अजून चांगला दिसेल. अजून आम्ही असं रँडमली ठेवलंय. खूप साऱ्या गोष्टी येतील तर तुम्हाला समजेल हळूहळू काय काय. पण आज खूप साऱ्या गोष्टी आणल्यात आम्ही ज्या इम्पॉर्टंट होत्या. अजून काही गोष्टी आहेत त्या ऑनलाईन ऑर्डर करू. पण आता आम्हाला पटकन जेवण करायचंय, फ्रेश व्हायचं आणि बड्डेला पण जायचंय. प्रतीक सरांचं जे बारका आहे पहिला बड्डे त्याचा, सो त्याचा बड्डेला पण जायचंय. डॉल असा छान येतोय. हा थंबनेल असा आपला लोकांना दिसेल की आपली बाल्कनी रेडी होते. हा बाकीचा जो सामान आहे ना हा चालला जाईल इथून. फक्त ते राहील आणि इथं खूप साऱ्या गोष्टी येतील ते तुम्हाला हळूहळू समजेल. आमचे पण प्रयत्न चालू आहेत हळूहळू. आम्हाला असं मार्गदर्शन कुठून भेटत नाही पण थोडं सर्च करून थोडं याचं त्याचं बघून रेफरन्सेस घेऊन आणि या सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, पटकन जेवण करून घेऊ, फ्रेश होऊ आणि मग बड्डेला पण जाऊया. लेट्स गो. ऑल राईट. आपल्याला जायचं होतं 7:30 वाजताच बाहेर. पण आता बघा मी अजून रेडी व्हायचं. अबोली रेडी होऊन गेली. पण इथे हे 2 दादा येऊन गेले आहेत. मध्ये तिथं काम चालू आहे. वॉशिंग मशीन आणि डिशवॉशरवाले येऊन गेले आहेत. जे जागा आहे दोघांची. डिशवॉशर इकडे करायचं होतं, वॉशिंग मशीन इकडे करायचं होतं आणि अजून 1-2 प्रॉब्लेम होते ते नीट करायचे होते. आणि सिंकचा एक पाण्याचा प्रॉब्लेम होता तो पण होत होता. त्यासाठी पण म्हणजे टोटल 3 लोक एका सोबतच येऊन गेलेत. आता आम्हाला जायला पण घाई होते आणि तर कामं पण आवरायचे आहेत. तर हे करू पटकन फ्रेश होऊ आणि मग थोडं उशीर होईल जायला. बट ठीक आहे, आरामात जाऊया. मी असाच वरती येऊन गेलोय, फ्रेश होतो. बिकॉज खाली जरा आमचं वॉशिंग मशीनची पिन आहे ते त्या किचनचा जो कडप्पा आहे त्याच्यात जात नाही आहे. ते थोडं मोठं करावं लागेल. सो यांच्या रिक्वेस्ट करायला आलो आहे. इथं पण आपलं दादाचं काम चालू आहे. हे लोक पण खूप छान आहेत बिचारे, ते करून देतात. सुनो ना, किचन का जो कडप्पा है उधर थोड़ा होल पाड़ना है. चलो ना कुछ छीनी और मशीन लेके, थोड़ा अर्जेंट है. 2 लोग आए. हाँ वो पिन डालने के लिए वॉशिंग मशीन की पिन जानी रहे ना अंदर. बोर्ड इधर के साइड वो ले लो ना थोड़ा. सो बघा इथं पण एकदम जोरात काम चालू आहे. विचार कधी पण काही लागलं लगेच येतात खाली, लगेच आपलं काम करून देतात. झालो आम्ही दोघंही रेडी. तिकडे काम पण चालू आहे आणि खूप उशीर झाला. 7:30चा टाइम होता. 7:15 आम्हाला इथंच झाले. पोचायला काही लांब नाही, 15 मिनिटं मॅक्स लागतील. 8:30 पर्यंत पोहोचून जाऊ. पटकन जाऊयात, लहान बेबीला जरा बर्थडे विश करूयात, थोडंसं मित्रांना भेटत आणि परत घरी येऊयात. ऑल गुड? येस, ऑल गुड. ऑल रेडी? कमेंटमध्ये सांगा आम्ही कशी दिसते आबोली दीपक. अँड थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग. केलं नसेल तर करून टाका. ठीक आहे, चलो.